तो यशस्वी सुद्धा झालाय आणि चेंडू पाठवून दिलाय सीमारेषा पार. सुपर षटकार. मॅचचा पुरस्कार आम्ही देत आहोत जितू पाटील यांना. चांगली कामगिरी केली जितू पाटील. ज्या 40 धावा करायच्या होत्या त्या 40 मधल्या वैयक्तिक 13 चेंडू मध्ये 38 धावा केल्या. तोच ठरला या सामन्यातील सामनावीर. काय फ्लाइंग स्टार्ट दिली त्यांनी. साई मात्रे यांनी 2 चेंडूचा सामना केल्यामध्ये 2 सिंगल त्यांच्याजवळ रोटेट केले, कारण जितू पाटीलने ज्या प्रकारे फलंदाजी केली त्यामुळेच तो ठरला या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. आणि पुढील मॅच साठी देखील जितू पाटील तुम्हाला शुभेच्छा असतील. तर कॉंग्रॅट्स, अभिनंदन. नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला शुभेच्छा. स्कोरर, आमचे कॉमेंटेटर सर्वांनी त्यांचं हस्तांदोलन केलंय. चांगल्या खेळाडूच्या कामगिरीबद्दल नेहमीच त्यांना दाद द्यावी लागते. यावेळी अजून एक बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषा पार. बॅक टू बॅक या षटकामध्ये येतोय एक षटकार आणि त्यानंतर येतोय आता चौकार. चौकाराने धावसंख्या वाढते. धावसंख्या झालेली तब्बल 28 या आकड्यावर. सापाट संघ, मी आधीच म्हटलं होतं की मोठा संघ आहे, बिग फाईट करणार, यामध्ये काडी मात्र शंका नाहीये. शैलेश घोडे आणि शक्ती मडवी ज्या प्रकारे बरसलेत गोलंदाजावर, मागच्या सामन्यात देखील तुफान आणला होता आणि या सामन्यात देखील वादळ स्पष्ट केले त्यांनी. आणि येणाऱ्या काही संघांना इशारा सुद्धा दिलाय की वादळ येण्यापूर्वी जे चित्र शांत असतं ते चित्र आता तुम्हाला वादळ आल्यासारखं दिसायला लागलंय. खूप चांगली कामगिरी. 2 फलंदाजाच्या माध्यमातून ओपनिंग बॅटर्स कसे असावे त्याचं एक उत्तम उदाहरण दाखवत असताना हे 2 बॅटर्स. लो फुल टॉस चेंडू यावेळी ऑन साइडला. पुन्हा तर वारंवार ऑन साइडच्या दिशेने खेळायचा प्रयत्न करतात. लेग साइड त्यांची जास्तीत जास्त स्ट्रॉंग आहे. पायातले चेंडू चांगल्या प्रकारे. आणि यावेळी काय केलं, डायरेक्ट हिट कोणला केलंय? पंचांना. आता तर मला वाटतं ही व्हिडिओ होईनच. मोये पंचांना डायरेक्ट हिट केलंय. म्हणजे फलंदाज क्षेत्ररक्षकाला ऍक्च्युली दिसलं काय त्याच्यामध्ये की त्यांनी डायरेक्ट हिट फलंदाजाला पंचांना केलं. हरकत नाहीये. अचूक फेकी करायची होती, ऑन द स्टंप करायची होती, पण ऑन द अंपायर केली. वळूया मॅचच्या दिसतंय. नाव बॅक टू क्रिकेट. थोडासा हास्य विनोद झाला पाहिजे. थोडं शांत क्रिकेट चालू आहे. शॉर्ट पिच चेंडू. यावेळी गली रिझन मध्ये चेंडू खेचलाय, टेक ऑफ केलाय चेंडूला. महेंद्र सेहवाग स्टाईलने हा फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्लम्बिंग झाले आणि त्याचा फायदा होतोय फलंदाजाला. धावा मिळाल्या त्या फलंदाजाच्या खात्यामध्ये. 4 धावा झाल्या त्या आता 35. चांगली धावसंख्या. अजूनही दुसरा षटक समाप्त नाही झालंय दिनेशजी सर, आणि चांगली धावसंख्या उभारली. तुम्ही पाहिलं की मागच्या सामन्यात देखील तेवढीच चांगली कामगिरी राहिली. या सामन्यात देखील त्यांची तेवढीच चांगली कामगिरी राहते. म्हणजे जेणेकरून की काय, मानुलीकर चषक आम्हाला जिंकायचा आहे याच इराद्याने हे दोन्ही बॅटर्स आलेत का काय. तर मागच्या सामन्यामध्ये तुम्ही पाहू शकता आमचे ऑफिशियल स्कोरर दिनेश सरांनी सांगितलं की मागच्या सामन्यात 2 षटकांमध्ये तब्बल त्यांनी 45 धावा कुठल्या होत्या. आणि आता या 2 षटकामध्ये किती धावा येतील ते तुम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवता. धावा येतील त्या 2 आणि धावसंख्या होईल ती 37. म्हणजे मागच्या 2 षटकामध्ये 45 धावा होत्या आणि या 2 षटकामध्ये 37. म्हणजे बघा, प्रति पूर्णांक 15च्या वर सरासरीने त्यांनी या धावा कुठल्यात. 37 धावा धावफलकावर लागल्या. म्हणजे तब्बल 18.50च्या सरासरीने आतापर्यंत त्यांनी धावा वसूल केल्यात. पहिल्या षटकात धावा आल्या त्या 16 आणि या षटकात धावा आल्या महेंद्रच्या विरोधात 21. एक महत्वाची जमेची बाजू आहे. पाण्याची मागणी केलेली आहे. पाण्याची मागणी केली तर कुठलाही खेळाडू जाऊ शकता तुम्ही. 2 षटकांमध्ये धावा झाल्या धावफलकावर त्या 37. प्रति षटक 18.50च्या सरासरीने या धावा केल्या. गरमीचा मौसम थोडासा जाणवत असताना ऊन थोडासा जास्तीत झालं, कारण सुरुवातीच्या काळात थंडी पाहिली, त्यानंतर थंडी थोडीशी ओसरली. पण हवामान खात्याने आता पुन्हा एकदा इशारा केलाय की येणाऱ्या डिसेंबर महिन्यामध्ये कडाडीची थंडी तुम्हाला जाणवेल. त्यामुळे लवकरात लवकर माशाची जत्रा पण येते. तुमचे स्वेटर, जॅकेट्स, काय असतील ते तुम्ही लवकरात लवकर विकत घ्या, कारण माशाची जत्रा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात एक प्रमुख जत्रा म्हणून त्या जत्रेचं नाव नेहमीच घेतलं जातं. अशी म्हसोबा जत्रा तुमच्या भेटीला येईल. पौष महिन्याच्या 15 दिवसानंतर लगेचच जानेवारी महिना लागला की लगेच म्हशाच्या जत्रेचा वेध हे संपूर्ण महाराष्ट्राला लागतं. आणि खास करून आमच्या मुरबाडकर वासियांना एक सोनेरी दिवस असतो म्हशाची जत्रा. म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय की म्हशा जत्रेला जा, त्याचा आनंद घ्या. आपण भूमिपुत्र आहोत आणि भूमिपुत्राचे जे जे सण
अख्खा उत्सव असतील त्याच्यामध्ये भूमिपुत्रांनी नेहमीच सहभाग घ्यावा, त्याचा आनंद घ्यावा. नाव बॅक टू क्रिकेट. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज होतो तो नितीन भोईर. ज्या नितीन भोईरला आणि नितीन म्हात्रेला मागच्या षटकात भरपूर धावा खर्च केल्या या दोन गोलंदाजांनी. तेच दोन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर नितीन भोईर. लेग स्पिन चेंडू, शॉर्ट पिच चेंडू. शक्ती मडवी बघा आधीच रेडीत असतात मागच्या शॉटवर खेळायसाठी. मागच्या पायावर पंचायत प्रसाद सर यांचा इशारा येतो तो षटकार. मागच्या पावलांवर आधीच रेडी असतात. चेंडू शॉर्ट पिच बनवण्याच्या मूड मध्ये असतात आणि चेंडूला पाठवून देतात सीमारेषा पार आर पार. षटकार. षटकाराने धावसंख्या दिली ती 43. बघूया 50 धाव्यांची अभेद पार्टनरशिप होते का. अजून या सामन्यामध्ये एकही खेळाडूला 50 धावा करता आल्या नाही. 50 धाव्यांची पार्टनरशिप आम्हाला पाहायला मिळाली नाहीये. या सामन्यामध्ये ती पूर्ण होते का पाहूया. शॉर्ट पिच चेंडू. पुन्हा एकदा शक्ती मडवी यांचा तोच शॉट खेळण्याचा प्रयत्न. यावेळी चेंडूने उसळी घेतली. डॉट बॉल. डॉट बॉलने धावसंख्या स्थिर आहे 43 या आकड्यावर आहे. 43 पाहू शकता. पुन्हा एकदा फिंगर रोल्स केले. स्वतः गोलंदाज तिकडे आहेत. चांगला प्रोटेक्शन दिलंय. चांगला चेंडू अडवलाय. डॉट बॉल. लगातारचे 2 चेंडू डॉट टाकलेत नितीन भोईर यांनी. पहिल्या चेंडूवर भले षटकाराला पण चांगला कमबॅक केलाय. गोलंदाजाचा कौतुक करावा तेवढा कमी. षटकार खाल्यानंतर लगातारचे 2 चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. यावेळी स्वीप करायचा प्रयत्न होता. फसवा चेंडू. वारंवार फसवा चेंडू. पंच इशारा करतील तो लेग बाईज. चांगली गोलंदाजी. ही धाव बॉलरच्या खात्यामध्ये ऍड करणार नाही कारण लेग बाईज आणि बाईजच्या धावा असतात त्या बॉलरच्या खात्यात जात नाही, जेणेकरून याचा फायदा गोलंदाजाला होतो. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर 3 चेंडू काय चांगल्या पद्धतीने हाताळलेत. पण आता आव्हान मोठं आहे. आता आव्हान आहे ते शैलेश घोडे यांचं. काय शैलेश घोडे स्पिन चेंडू टाका, फास्टनवर टाका. सर्व चेंडू खेळण्यात माहीर असलेला हा खेळाडू. पाहूयात काय घडतंय काय बिघडतंय उर्वरित 2 चेंडूंवर. आणि यावेळी फ्लिक ऑफ द रिक्स. एक देखणा आणि अद्भुत असा फटका इम्प्रोवायझिंग स्ट्रोक पाहायला मिळाला मानवलीकर चषक मधला. सुपर षटकार. मी या चेंडूच्या आधीच म्हटलं होतं की शैलेश घोडे यांच्या विरुद्ध तुमचा संघर्ष असेल कारण शैलेश घोडेला तुम्ही स्पिन टाका, फास्टर वन टाका, शॉर्ट पिच टाका, टेक ऑफ घेणारे चेंडू टाका. प्रत्येक चेंडूवर त्यांच्याकडे उत्तर आहे आणि ते उत्तर देत असताना एक नजाकत भरा असा फटका तुम्ही बघाल की डोळ्याच्या अक्षरशः पार न फेडणारा हा फटका होता आणि चेंडू गेल्या सीमारेषे पार. आणि अशा प्रकारे 50 धावांची भागीदारी कंप्लीट झालेली आहे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या 2 खेळाडूंसाठी. 50 धाव्यांची भागीदारी करणारा पहिला संघ ठरलाय तो सापाड संघ. त्याच्यामध्ये शैलेश घोडे आणि शक्ती वडमी यांनी केलेली विस्फोटक इनिंग. धावा धावफलकावर लागल्या त्या बिनबाद 50. जी प्रतीक्षा होती आम्हाला 50 धाव्यांच्या भागीदारीची ती आतापर्यंत पूर्ण झाली आहे. तर बघूया आता कुठला फलंदाज या स्पर्धेमध्ये 50 धावा करतो त्याची सुद्धा आम्हाला प्रतीक्षा आहे. आमचे साथी गुणलेखक दिनेशजी सर चांगली माहिती देत असताना आम्हाला प्रत्येक चेंडूवर आम्हाला माहिती देतात. प्रत्येक षटक संपल्यानंतर चांगली माहिती देतात आणि स्कोररचं हेच काम असतं. आणि यावेळेस स्लॉट मधला चेंडू हरेश केने चेंडूच्या खाली जातात आहे पण झेल ड्रॉप होतोय आणि धावा मिळाल्या त्या 6. 3 षटकाच्या संपल्यानंतर धावसंख्या धावफलकावर लागल्या त्या तब्बल 56. म्हणजे बघा अब तक 56. नेहमीच आपण म्हणत आलो अब तक 56 धावा 61 धावा पाठलाग केला तो त्यांचा उच्चांक होता. आता तोच उच्चांक ते मोडतात आहे का ते पण सुद्धा आपण पाहूया कारण 6 चेंडू अजूनपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये आहेत. 6 चेंडू मध्ये जास्तीत जास्त धावा करायचा प्रयत्न असेल. 6 चेंडू मध्ये जर 7 धावा 7 ते 7 धावा कंप्लीट केल्या तर स्वतःचाच विक्रम ते मोडीत काढतील सापाड संघ. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय पण फलंदाजी करत असताना कुठले दडपण त्यांच्यावर आलं नाहीये. आम्हाला फलंदाजी करावी लागली तरी हरकत नाहीये आणि फलंदाजी चांगली करत असताना दाखवलेल्या 3 षटकामध्ये 56 धावा. मी एकच म्हणेन की आता नवीन गोलंदाज गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज येतो नितीन म्हात्रे, निलेश म्हात्रे यांचे बंधू. पुन्हा एकदा ऑन साइडला शक्ती मडवी वारंवार तेच करतात पण यावेळी बराचसा चेंडू बाहेर होता. पंच मोरेश्वर सरांनी इशारा केलाय तो वाईड. वाईडने धावसंख्येत भर पडेल. धावसंख्या 57. अजून 6 धाव्यांची गरज आहे. स्वतःचा विक्रम मोडण्यासाठी स्विच हिटचा फटका यावेळी सक्सेस होईल का. फटका तर चांगला होता, प्रोटेक्शन चांगला मिळालं पण त्याच्यावर 2 धावा मिळतील. 2 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली ती 59. 61 धावा ज्या त्यांनी चेस केल्या. आता 59 2-3 धाव्यांची गरज आहे स्वतःचा विक्रम मोडण्यासाठी. स्वतःच्या विक्रमाची बरोबरी तर त्यांनी करतीलच पण तो विक्रम मोडतील का हे पाहणं देखील तेवढंच मनोरंजक ठरेल.
उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. पुढे येऊन खेळलेत लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तिकडे आहे पण त्यांच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय होत असताना केलाय चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स ओव्हर द लाईन सीमारेषा पार येतोय. सुपर चौकार षटकार या सामन्यात पाहायला मिळाले. मी तरी म्हणेन सुरुवातीच्या काळात आपण इतिहासामध्ये पाहिलं तर शिवाजी महाराजांचा एक इतिहास होता आणि शिवाजी महाराज नेहमी एकच सांगायचे की फोडा आणि राज्य करा, फोडा आणि राज्य करा. तसाच काहीतरी पवित्रा मी तरी म्हणेन या दोन बॅटर्सने केलाय. फोडा आणि राज्य करा, कारण फोडतात ते मारतात ते संघाला विजयाच्या दिशेने नेतात ते. तसं शिवाजी महाराज यांचा एक नेहमीच घोषवाक्य होतं की फोडा आणि राज्य करा. जेव्हा तुम्ही फोडणार तेव्हा तुम्ही राज्य करणार. तसंच बॅटर्सने संपूर्ण गोलंदाजी अक्षरशः फोडून काढली. स्विच हिट आधीच पवित्रा घेतला होता, गोलंदाजाने हेरलं, आधीच पवित्रा घेतला होता त्यामुळे एक धाव घेण्याचा प्रयत्न होता गोलंदाजाने. चेंडू तर चांगला हाताळलेला तर बॅटकट आहे. ओके तर बॅटकट आहे. बॅटकटने धावसंख्या धावफलकावर लागली ती आता 64 स्वतःचा विक्रम त्यांनी मोडलेला आहे. 64 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. अजूनही या षटकातील 3 चेंडू शिल्लक. 70ची बरोबरी होईल का? आणि 64 नंतर येतोय हा षटकार आणि बरोबरी केली आहे ती 70 धावेपर्यंत. आणि या स्पर्धेतील उच्चांक त्यांनी ऑलरेडीच पूर्ण केला होता पण या स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावसंख्या उभारतील यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये, कारण अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. शैलेश घोडे यांनी केलेलं आक्रमण तुम्ही पाहू शकता. म्हणजे शैलेश घोडे यांच्या बॅट मधून आता लगातार 3 चेंडूवर 3 षटकार आलेत. तर चांगली माहिती दिली आम्हाला दिनेशजी सरांनी. 3 चेंडूवर 3 षटकार आलेत आतापर्यंत. बघूयात किती. अजून एक चेंडू शिल्लक आहे आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू जाणार आहे सीमारेषा पार, आर पार येणारा लगातारचा बॅक टू बॅकचा सुपर षटकार. मानवलीकरांची अक्षरशः मन जिंकली या 2 बॅटर्सने. अक्षरशः पाऊस पाडलाय या स्पर्धेत. चेंडूची मागणी करण्यात आलेली आहे. चेंडूची मागणी करण्यात आली. धावसंख्या धावफलकावर लागली तब्बल 76 म्हणजे जवळपास 18च्या सरासरीने या धावा कंप्लीट केल्या आहेत आतापर्यंत दोन्ही बॅटर्सने. काय फलंदाजी केली. मॅच बॉल आलेला आहे. शेवटचा चेंडू या षटकातील. या चेंडूवर चौकार किंवा षटकार आला तर या स्पर्धेतील अर्ध शतक पाहायला मिळालं असतं पण येतो तो डॉट बॉल. वैयक्तिक 46 धाव्यांवर खेळत होता. आम्हाला सांगायला थोडासा उशीर झाला. जर माहित असतं तर शैलेश घोडे यांनी काहीतरी प्रयत्न केले असतात. माफ करा शैलेश, चांगली फलंदाजी केली तुम्ही. 46 धावांवर नाबाद राहिले. संघासाठी उपयुक्त खेळी केली, जबरदस्त खेळी केली आणि त्यांना छान साथ दिली ती नॉन स्ट्रायकर फलंदाज शक्ती मडवी यांनी. तर दोन्ही बॅटर्स खूप तोंड भरून कौतुक. चांगली फलंदाजी केली. या स्पर्धेतील उच्चांक नोंदवला. स्वतःच्याच विक्रमाची त्यांनी बरोबरी केली. तो विक्रम मोडीत सुद्धा काढला आणि धावसंख्या धाव फलकावर पोहोचवली ती तब्बल 76 या आकड्यावर. आणि येणाऱ्या 24 चेंडू मध्ये 77 धाव्यांची गरज म्हणजे चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी. देसाई 40 प्लस संघ आणि नवापाडा 40 प्लस संघ. चला नाणेफेकी करून घ्या. यानंतरची लढत असेल त्या 2 तुल्यबळ संघांमध्ये. देसाई संघ यावर्षी सर्वाधिक फॉर्म मध्ये असलेला संघ, गोलोली बी 40 प्लस संघ आणि चिकनगर 40 प्लस संघ. हे 3 संघ सध्याच्या हंगामामध्ये संपूर्ण टॉप मध्ये असताना पाहायला मिळाले. चांगले स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. बरेचसे पारितोषिक त्या 3 संघांनी आतापर्यंत मिळवले. देसाई संघ नेहमीच देसाई संघाचं नाव अग्रेसरवर राहतं. बरेचसे खेळाडू या संघामध्ये आहेत आणि चांगली कामगिरी करतात. नितीन पाटील तुम्ही एक साइडला पाहू शकता, दुसऱ्या बाजूला पुष्कर काटे. तर मी दादांना विनंती करतो तुमच्या शुभ असते नाणेफेकी करू. तर गायकर साहेबांच्या शुभ असते आम्ही आता नाणेफेकी संपन्न करतोय. मोठा गाव विपक्ष चालू असल्यास सामना तुम्ही सापडे 77 धावा चेस करायचे मोठा गाव संघाला. तर या दरम्यान नाणेफेकी होते ती देसाई 40 प्लस संघ विपक्ष नवापाडा संघ. या 2 संघांच्या दरम्यान नाणेफेकी जिंकली ती देसाई 40 प्लस संघाने. निर्णय आम्हाला थोड्याच वेळात कळवतील. नवापाडा 40 प्लस संघ
तुम्हाला सुद्धा तयार राहायचं आहे, वॉर्मअप करून घ्या. नेक्स्ट मॅच आपलीच आहे, त्यामुळे थोडीशी दमछाक झाली ती आता भरून काढावी लागेल. सपाटे संघ क्षेत्ररक्षणासाठी सज्ज झालेले आहेत. आमचे ऑफिशियल पंच थोडासा आराम करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. मोरेश्वर एक उत्कृष्ट खेळाडू आहे. नांदिवली संघातून चांगली गोलंदाजी फलंदाजी या खेळाडूच्या नावावर नेहमीच राहिलेली आहे. त्यात तुम्ही पाहू शकतात की प्रसाद सहस्त्रबुद्धे सर SP पॅनलचे प्रमुख पंच आहे. काही तुम्हाला डाऊट असतील पंचांच्या याच्यामधले काही नियम असतील तर खरंच तुम्ही त्यांना फोन करा, त्यांच्याकडून त्या गोष्टी शेअर करून घ्या, मग तुम्हाला समजतील. बॅटर्स पाठवून द्या. मोठा गाव 40+ संघ बॉल चॉईस केला का? एक गोलंदाजाला तुम्हाला एक षटकच टाकायला मिळेल. सपाटे संघाची चांगली कामगिरी, तब्बल 77 धावांचं भलं मोठं आव्हान ठेवलंय ते मोठा गाव संघाच्या विरोधात. बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करतात मोठा गाव संघ. नितीन म्हात्रे तुम्ही पाहू शकता नॉस्ट्रिक एंडला, तर नितीन भोईरला पाहू शकतात स्ट्रायकिंग एंडला नितीन भोईर, नॉस्ट्रिक एंडला नितीन म्हात्रे, दोन्ही नितीन. कुलब्या गोलंदाजाचं नाव कुणबी समाज, आपला समाज कुणबी समाज. आपण गोलंदाजाच्या मार्कवर सज्ज. स्ट्रायकिंग एंडला नितीन भोईर, विस्फोटक फलंदाज. ते स्तराचे समोरच्या देशाने आल्या तसा चेंडू उडवलाय हवेत, पण क्षेत्ररक्षक तिकडे आहे. चांगला प्रयत्न राहिलाय क्षेत्ररक्षकाचा. एक धाव तर कंप्लीट आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नच केला नाहीये. मला वाटतं धावच नाही घेतली का पंचा? चेक करायचं आहे का? पंचा चेक करू का? ओके चेक कर. ओके ओके आणि त्यानंतर तो बाउंड्री लाईनला जाऊन चिकटला. त्यामुळे धाव नाही घेतले. डॉट बॉल, पहिला चेंडू डॉट बॉल.
मोठा टार्गेट आहे. पुन्हा एकदा स्लॉट मधला चेंडू फेकून दिलाय. दुसऱ्यांदा कॅचची संधी शक्ती मडवी तिथे आहेत. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट. लॉंग चेस होता शक्ती मडवीसाठी. शक्ती मडवी यांचा एकच प्रयत्न असेल की 2 धावा केल्या तरी हरकत नाहीये, मला चौकार जाऊन द्यायचा नाहीये. हाच प्रयत्न शक्ती मडवी यांचा होता म्हणून 2 धावा त्यांनी दिल्यात. दोन्ही धावसंख्या वाढते. श्री गणेशा होतोय मोठागाव संघाचा. स्वतःचा अकाउंट देखील ओपन केलं नितीन भोईरने 2 धावेने. कट केलाय यावेळी डीप पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक दोन्ही धावतात आहे, त्यांच्यामध्ये रेस लागली. आता रेस कोण जिंकेन, तर रेस जिंकली ती बॉलने आणि चेंडू गेलाय आनंद कार्पेट सीमारेषे पार. पंच सहस्त्रबुद्धे यांचा इशारा येतोय. सुपर चौकार. हिटमॅन जो मुंबईचा राजा आहे आणि त्याने दाखवून दिला राजासारखा खेळ. सिडनी मध्ये जडला आणि मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार तर घेतलाच, पण त्यानंतर आयसीसी रँकिंग मध्ये नंबर 1 फलंदाजाचा मानकरी सुद्धा ठरलाय तो रोहित शर्मा हिटमॅन उर्फ हिटमॅन. आणि या दरम्यान झेल ड्रॉप केलाय. थोडासा लेझी अप्रोच पाहायला मिळालाय. त्यांना माहिती आहे सामन्यामध्ये आपण पकड निर्माण केली, पण सामन्यामध्ये पकड निर्माण केली असली तरी तुम्ही तुमचं काम नेहमी चोख बजावलं पाहिजे, कारण याच सामन्यामध्ये तुमची परीक्षा असते जे तुम्हाला संघामध्ये पुन्हा एकदा स्थान निर्माण करून देतं. तर अशा सामन्यात जर तुम्ही चुका केल्या तर तुम्हाला पुढच्या नेक्स्ट मॅच मध्ये थोडंसं हे करायला लागतं. एज उडाली आहे. चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालंय. चांगला झेल पकडलाय यष्टिरक्षकाने. धक्का क्रमांक लागलाय पहिला. मोठागाव संघाला न्यू बॅटर मैदानामध्ये जातील ते विलास भोईर. आणि याच दरम्यान देसाई संघाने निर्णय कळवलाय तो क्षेत्ररक्षणाचा आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते नवापाडा 40+ संघाला. बलाढ्य असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. देसाई विपक्ष नवापाडा या 2 संघांची. चांगला चेंडू हाताळलाय आणि क्षेत्ररक्षण तेवढं चांगला काय यष्टिरक्षण केलंय यष्टिरक्षकाने. खूप सुरेख झेल पकडला. आज इथे बॅनर लावलाय म्हणजे एक स्टँड निर्माण केलाय. हे माझ्यासाठी खरंच अस्पर्शनीय क्षण आहे. ते दाखवत असताना फलंदाजी ऑस्ट्रेलिया धूळ चारत असताना मॅन ऑफ द मॅच सिरीजचा पुरस्कार घेऊन सर्वच आयोजकांचा आणि प्रेक्षकांचा त्याने मन जिंकली असा रोहित उर्फ हिटमॅन आपल्या सर्वांच्या आवडीचा मुंबईचा राजा. नो बॉल. स्क्वेअर लेगच्या पंचाने आदेश डिक्लेअर केले. हा चेंडू असेल नो आणि पुढील चेंडू टाकावा लागेल तुम्हाला फ्रीटचा चेंडू असेल. पंच प्रसाद सहस्त्रबुद्धे ऑफिशियल पंच एसपी पॅनलचे बरेचशा स्पर्धा त्यांनी कव्हर केल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक, त्यानंतर डायगर चषक, खार्डी चषक, विटावा चषक. फ्रीटचा चेंडू मोठा फटका खेळायचा महेंद्र मात्रे. बॉल आणि बॅटचा संपर्काने डॉट बॉल. फ्रीटच्या चेंडूवर फायदा घेता आला नाही. प्रसाद सहस्त्रबुद्धे सरांच्या बाबतीत म्हणतावं गेलं तेवढं कमी आहे. बरेचशा स्पर्धा त्याने कव्हर केल्या. गोरेगाव चषक कव्हर केले. ब्रह्मा बॉयज हा चषक होतो तो कव्हर केलाय. काळा चौकी कव्हर केले. प्रचंड अनुभव आहे या पंचांकडे. त्यामुळे अशा पंचांकडे तुम्ही जास्ती रिक्वायरमेंट करू शकत नाही, कारण योग्य तो डिसिजन तुम्हाला नेहमीच मिळेल. मागच्या सामन्यात काही त्यांनी नियम आम्हाला सांगितले, ते नियम आम्ही देखील आता फॉलो करू नेक्स्ट टुर्नामेंटमध्ये. आणि आतापर्यंत तरी मला तरी वाटतं 200 ते 300 टुर्नामेंट त्यांनी पंचांच्या भूमिकेत कव्हर केले असते. डॉट बॉल आणि अजून एक डॉट बॉल, म्हणजे लगातारचे 3 चेंडू डॉट टाकले. पहिला चेंडू भले नो बॉल टाकला, पण त्यानंतरचे उर्वरित 3 चेंडू बॅक टू बॅक किपरच्या हातामध्ये विसावलेत डॉट बॉलच्या स्वरूपात. चौथा चेंडू यावेळी सॉफ्ट हँडने खेळले. लॉंग ऑफला प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळेल. सामन्यातील हवा पूर्णपणे आता काढून टाकली आहे सापर्डे संघाने फलंदाजी करत असताना सामन्याची संपूर्ण हवा काढून टाकली. 77 धावांचा भला मोठा
डोंगर उभा केले ते मोठागाव संघाविरुद्ध. आणि मोठागाव संघामध्ये आज निलेश मात्रेची थोडीशी कमी जाणवली आहे, कारण मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या खेळाडूची गरज नेहमीच संघाला असते आणि तीच गरज यावेळी होती मोठागाव संघाला, पण ती कमी पडली. आणि येतोय तो या सामन्यातील संघर्षमय असा चौथा. म्हणावा तेवढाच कमी. ग्रामीण क्रिकेटचा एक अभिमान, मान सन्मान. केतन म्हात्रे, विश्वजित ठाकूर उर्फ मोठ्या, हे तीन त्रिकूट आहेत ना, त्रिशूल आहेत मी तरी म्हणेन आपल्या समाजातले. भावेश पवार, त्याचप्रमाणे केतन म्हात्रे आणि विश्वजित ठाकूर मोठ्या. एक रायगड मधून बिलॉंग करतो, एक कल्याण डोंबिवली रिप्रेझेंट करतो, तर दुसरा भिवंडी मधून. म्हणजे हे तीन आहेत ना, हे खरं त्रिशूल आहे. ब्रह्मा विष्णू महेश जर या तिघांना म्हटलं ना तरी कमी नाहीये, कारण तिन्ही खेळाडूंनी अधिराज्य गाजवलं आहे टेनिस बॉल क्रिकेटवर. सातत्याने दूरवरचा प्रवास, ओपन क्रिकेट, ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, शॉर्ट फॉर्मॅट, लॉंग फॉर्मॅट, प्रीमियर लीग, डे नाईट फॉर्मॅट, डे फॉर्मॅट, म्हणजे बऱ्याचशा स्पर्धा आहेत या तीन खेळाडूंनी अक्षरशः गाजवल्या आहेत. एक स्कोर झालाय तो धावफलकावर लागलाय तो फक्त आणि फक्त 15 धावसंख्या धावफलकावर लागली आहे. अजूनही 61 धाव्यांची गरज आहे. येणारे 60 ते 60 धाव्यांची गरज असेल, कारण 15 धावा धावफलकावर लागल्या आहेत. गोलंदाजीसाठी सज्ज आहे ते प्रदीप गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. यावेळी लॉंग स्टॉपच्या साहाय्याने हा चौकार मिळेल. फलंदाज नितीन भोईर यांना. चेंडू गेल्या सीमारेषे पार. संघर्षमय चौकार आता पाहायला मिळतात. सुरुवातीच्या काळात थोडे शांत राहिले, आता आक्रमक झाले. पाटील शॉर्ट पिच चेंडू होता, मिड विकेटच्या दिशेने खेचून काढला. तर या मागचं एक गाणं एक देखील तुम्ही ऐकलं की जीटीसीच्या मार्फत एक गाणं आलं. विनोदजी पाटील जे भोपाळचे आहेत आणि सध्या कल्याण डोंबिवली समालोचन असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत, त्यांच्या मार्फत गायलेलं हे लिहिलेलं हे गाणं आहे ठाणे जिल्ह्याची शान. या गाण्याला खूप प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर विनोदजी पाटील भोपाळ यांनी मागे वळून पाहिल्याने आणि त्यांच्या सातत्याच्या कामगिरीने आज त्यांना आणि नितीनजी काळन हे दोन आमचे समालोचक यांना अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा मान सन्मान मिळाला. आणि संपूर्ण कल्याण डोंबिवलीकरांनी त्यांना शुभेच्छांचा वर्षाव केला. याच दरम्यानच्या मागच्या चेंडूवर येते ती सिंगलने धावसंख्या वाढते. धावसंख्या झाली धावफलकावर फक्त आणि फक्त 21. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारली आहे ती फाफाटे संघाने. पण त्याला पाठलाग करताना मोठा गाव संघ संपूर्ण अपयशी पाहताना मिळतोय आणि गडीबाद झालाय तो तिसरा नितीन भोईर. ऑफिशियल पंच तुम्ही पाहू शकता प्रसाद सहस्रबुद्धे आणि त्याचप्रमाणे सत्यवान ढोणे नांदिवली. सत्यवान ढोणे हे तुम्हाला मुख्य पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळते. समालोचक तुम्ही पाहू शकता श्री अशोकजी पाटील आणि जीटीसी तुम्ही पाहू शकता नीट अँड क्लीन. विशाल पवार कॅमेरामॅनच्या भूमिकेत, विकास पवार ऑपरेटरच्या भूमिकेत. संपूर्ण टीम सज्ज झाली आज संपूर्ण दिवसामध्ये. शेवटचा चेंडू एका शिल्लक तर प्रकाश मामा न्यू बॅटर मैदानामध्ये गेले. प्रकाश मात्रे जे कल्याण डोंबिवली असोसिएशनचे उपाध्यक्ष सुद्धा देखील आहेत. सातत्याने गेले 3 वर्ष या पदावर ते विराजमान आहेत आणि पेशाने ते वकील सुद्धा आहेत, ॲडव्होकेट आहेत आणि शांत आणि संयमी असे खेळाडू सुद्धा आहेत. ते मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस देखील आहेत. मन मिळावू व्यक्तिमत्व आहे त्यांचं, असे प्रकाश मामा या नावाने ते ओळखले जातात. समोरच्या दिशेने फटका खेचून काढलाय, पण शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहेत. रनआउटची संधी आहे पण रनआउट घेणार नाही आता, कारण त्यांना पण माहिती आहे
सामना 70 ते 80% आपल्या बाजूने लागला, त्यामुळे काही चेंडूची औपचारिकता उरलेली आहे. चेंडू रिलीज करायचे, सामन्यावर आपलं वर्चस्व निर्माण करायचं आहे. सॉफ्ट हँडने चेंडू टाकला, महेंद्र म्हात्रे यांनी मोठा फटका खेचलाय. शैलेश घोडे चेंडूच्या खाली आहेत, चांगला बॅकअप दिलाय. फेकी काय करायची गरज नाहीये, कारण माहिती आहे की षटकार चौकार मारले तरी आता हा सामना मोठागाव संघ जिंकू शकत नाहीये. त्यामुळे उर्वरित सर्व चेंडू आता त्यांना फक्त सोडायचे आहेत आणि षटक सुद्धा समाप्त झाले आणि या षटकामध्ये धावा आल्या त्या फक्त 8 आणि गडी बाद झालाय तो 1. डीजे उल्हास नवीन गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिला आणि संघासाठी शेवटचं षटक आहे. 6 चेंडू फक्त त्यांना क्रीज मध्ये डिलिव्हर करायचे. पहिला चेंडू चांगला टाकलाय, बॉटम एज घेतलीये, इनसाइड एज मध्ये चांगला झेल पकडला यष्टिरक्षकाने. फलंदाज बाद होतोय तो महेंद्र म्हात्रे. माहिती महेंद्र आम्ही पाहिला भिवंडी मध्ये आणि आता इथे पाहतोय आम्ही महेंद्र म्हात्रे. एज 50+ पेक्षा जास्त असल्या महेंद्र म्हात्रे यांचा फिटनेस तुम्ही पाहू शकता. सुदर्शन नवीन बॅटर मैदानामध्ये चालले ते सुदर्शन. आता सुदर्शनचं चक्र सुद्धा काम नाही करत बिदरीमध्ये. सुदर्शन चक्र वापरला ना तरी हा सामना तुम्ही विजय होऊ शकत नाही. पण सुदर्शनला एका दुसरा षटकार मारला ना तर त्यांचा बॅटिंग पोझिशन लवकरच वर येईल, हे तर मी म्हणू शकतो. मोठा फटका खेळायचा आहे. सायडम गोलंदाजी करताना पाहायला मिळते. असे गोलंदाज मी पाहिले तर की शक्ती पाटील आहेत ते खिडकाळीचे, ते सुद्धा असेच गोलंदाजी करतात. ज्ञानेश्वर म्हात्रे ते पडलेचे ते सुद्धा असेच गोलंदाजी करतात. 2 ते 3 वेळा चेंडूला राऊंड करतात आणि त्यानंतर चेंडू रिलीज करतात विकेटवर. सुदर्शन यांनी मारलाय मोठा फटका, पण एकच धाव मिळेल, एकपेक्षा जास्त नाही. नितीन भोईरच्या खात्यामध्ये स्ट्राईक रोटेट केली आहे. प्रकाश म्हात्रे स्ट्रायकिंग एंडला, नितीन भोईर मागाशी बाद झाले. प्रकाश मामा बघूया आता कशा प्रकारे फलंदाजी करा. शॉर्ट पिच चेंडू, मोठा फटका खेचला आहे, धावले नाहीये. बरोबर, प्रकाश मामासाठी रनर ठेवलाय, त्यामुळे आम्हाला असं वाटलं की नितीन भोईर फलंदाजीला गेले. सॉरी, माफ करा, नितीन भोईर प्रकाश मामासाठी रनरची भूमिका बजावत आहे. तुमच्यामध्ये खेळाची जिद्द असायला हवी पाहिजे. बाकी तुमच्यामध्ये बॉडी पार्ट्स मध्ये काही इजा असतील काय असेल त्याला महत्व नाही. स्विच इट. सुदर्शन म्हात्रे यांनी माझा शब्द राखलाय. त्यांना माहिती आहे की जर मी एखादा षटकार चौकार मारला तर बॅटिंग क्रमांकामध्ये मला नेक्स्ट मॅच मध्ये नक्कीच वरती क्रमांक मिळेल. चांगला फटका होता, स्विच इटचा प्रॉपर कनेक्शन होतं, पण प्रोटेक्शन होतं, त्यामुळे धाव नाही मिळाली. निर्धाव धाव आलेली आहे. डॉट बॉल पकडला जाईल. पुढे येऊन खेळलेत, एक धाव घेण्याचा प्रयत्न पण नकार दिलाय. अशा प्रकारे 4 षटकार संपले, सामना जिंकलाय, विजयाची मोहर लगावली ती सापर्डे 40+ संघाने आणि हा संघ दाखल होतो तो सेमीफायनलच्या लढतीसाठी.